एक महत्त्वाची बातमी। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी सुनील केदार यांची नागपूर खंडपीठात धाव आहे। जामीन अर्जावर पुढील सुनावणी आता 9 जानेवारीला होणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांच्याकडून। कल्पना, आता पुढील सुनावणी या सगळ्या प्रकरणी 9 जानेवारीला। नक्कीच जागेवी, आपण जर पाहिलं तर सेशन कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज आणि शिक्षेला स्थगिती हे दोन्ही अर्ज जे आहे ते 30 तारखेला फेटाळले होते। त्यानंतर आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतलेली आहे। त्यांचा अर्ज दाखल झालेला आहे, आज बोर्डावरती आलेला आहे आणि आता नोटीस इश्यू झालेला आहे। राज्य सरकारला 6 तारखेपर्यंत त्यांचं उत्तर सादर करायचं आणि 9 तारखेला या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे। त्याच्यामुळे आता परत त्यांचा मुक्काम जो आहे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये वाढलेला आहे, कारण जामीन अर्जावरती आता 9 तारखेला त्यांची सुनावणी होणार आहे। तर 6 तारखेला राज्य सरकारला त्यांची बाजू मांडायची, उत्तर द्यायचंय की त्यांना बेल द्यायला हवी की नको। या सगळ्यावरती तर 9 तारखेला आपल्याला माहिती पडेल की त्यांना जामीन मिळतो की नाही। जागवी, निश्चित कल्पना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।